महापालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार लॉबिंग हे प्रत्येक पक्षामध्ये पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक एक जागा जी आहे ती स्वीकृत नगरसेवकांसाठी असणार आहे। मात्र या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा झाल्यानंतर आता वरिष्ठ पातळीवर देखील या संदर्भात चर्चेला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आहेत। दादा, खरं तर स्थानिक लेवलला आता शिवसेना आणि काँग्रेससोबत चर्चा झाली आहे। आपण हायकमांड का गेलेला होता, मुंबईत चर्चा झाली आहे, दिल्लीपर्यंत या चर्चा सुरू आहेत। एकूण काय नेमकं नाशिकमध्ये ठरतंय? कारण दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या, दोघांनाही एक एक स्वीकृत नगरसेवक जे संधी मिळणार आहे, कुठपर्यंत चर्चा आली? आपल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, आम्ही आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढलो आणि त्यानंतर निकालानंतर जे आकडे समोर आले त्याप्रमाणे 15 शिवसेना आणि 3 काँग्रेस आणि आमच्या तेव्हाच्या आघाडीमध्ये शिवसेनेबरोबर मनसे पण होती। पण मनसेची निवडणूक झाल्यानंतर मनसेने वेगळा पवित्रा घेतला, ते सत्ताधाऱ्यांबरोबर गेले। त्यामुळे आमचा 18चा आकडा आहे, त्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य जात आहेत आणि 5 वर्षासाठी स्थायी समितीकरता पण आमचा मेंबर जाईल अशी आम्हाला खात्री आहे। आता खरं तर स्थानिक पातळीवर ही चर्चा आमची झालेली आहे। आम्हाला एक स्वीकृत सदस्य काँग्रेस पक्षाला द्यावं आणि एक शिवसेनेने ठेवावं अशी आमची भूमिका आहे। हीच भूमिका आम्ही वरिष्ठांनाही कळवलेली आहे। शिवसेनेकडनं पण आम्हाला हेच सांगण्यात आलेलं आहे की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ। पण मला अशी खात्री आहे की एक सदस्य काँग्रेसचा जाईल। आत्ता सध्या जर बघितलं तर दोघंही पक्ष सोबत आहे। मनसे निवडणुकीपुरती आपल्यासोबत होती, मात्र आता निकालानंतर ते सत्तेत गेलेले आहेत। स्थायीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही आहे। 3 नगरसेवक आपल्या निवडून आलेले आहेत। ठाकरेंना आपण त्या ठिकाणी मदत करताय, मात्र आपल्या नावांसंदर्भात ते त्या ठिकाणी समाधानी आहेत का? कारण जे नावं आपण सुचवताय त्यासाठी कुठेतरी शिवसेनेकडनं विरोध केला जातो अशी चर्चा नाही। असं आहे की नावांवर अजून चर्चा नाही। कुठलेही जे पण मीडियाच्या माध्यमातून नावं पुढे येत आहेत असे कुठलीही चर्चा नावांबद्दल नाही। शेवटी आमच्या पक्षाचा तो विषय कोणाची उमेदवारी द्यायची त्याचा शिवसेनेने आक्षेप घेण्याचं काही कारण नाही। मला असं वाटतं तसं काही होत नाही आहे। स्थायी समितीचा विषय असा आहे की जेव्हा आमची प्राथमिक चर्चा पहिले सुरू झाली तेव्हा शिवसेनेने पहिल्या वर्षी 2 स्थायी समितीवर जायचं आणि दुसऱ्या वर्षी काँग्रेस पक्षाला निर्णय द्यायचा असं मी असेल, आदरणीय खासदार शोभाताई बच्चाव असतील, आमचे पक्ष संघटन सरचिटणीस गणेश पाटील साहेब असतील, बाकीचे वरिष्ठ नेते जे पार्लमेंटरी बोर्डात होते त्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा झाली। त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी काँग्रेस पक्षाला स्थायी समिती देण्यात येईल असं आम्हालाही मान्य झालं। एकूण कधीपर्यंत हा चर्चा आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होईल? कारण स्थानिक लेवलची चर्चा आता मुंबईपर्यंत गेली, हायकमांडपर्यंत गेलेली आहे। निर्णय कधीपर्यंत? नाही, मला असं वाटतं एक 2-3 दिवसात हा विषय मिटून जाईल। आम्ही नावं शॉर्ट लिस्ट करून आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवणार आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीचं पार्लमेंटरी बोर्ड याबाबत निर्णय घेईल आणि मला वाटतं पुढच्या जी महासभा निघेल त्याच्यात आमचे नावं दिले जातात। अनेक जण काँग्रेसमध्ये नाराज होते, उमेदवारी मिळाली नव्हती, कमी जागा लढवल्या होत्या, त्या ठिकाणी अपयश देखील मोठ्या प्रमाणात आलेलं होतं की संधी कोणाला मिळेल? कारण काँग्रेसमध्ये अनेक जण जे इच्छुक आहेत स्वीकृत नगरसेवकांचे, ज्या आणि पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या निवडणुका झाल्या, खरं तर ठीक आहे कौल जो आपण तो मान्य करतो, परंतु ज्या पद्धतीने निवडणूक लढवल्या गेल्या, सत्ताधारी पक्षाकडनं दादागिरी, दडपशाही, पैसा, वारेमाप पैशाची उधळण आणि सगळेच प्रकार त्यांनी या निवडणुकीत केले। अशाही परिस्थितीमध्ये, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसचे जाबाज उमेदवार जे लढलेत त्यांना तर मी तुमच्या माध्यमातून सॅल्यूट करतो। परंतु या निवडणुकीमध्ये ज्यांना उमेदवारी नाही मिळाली, परंतु या प्रतिकूल परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या समोर उभं राहून छाती ठोकपणे विचारांशी लढाई लढला, प्रचार केला, पक्षाचा निष्ठावान प्रचार केला, अशाच कार्यकर्त्याला ते संधी दिली जाईल। ज्यांनी निवडणूक लढवली आहेत, पराभूत झाले, अशांना संधी दिली जाणार नाही, शक्यतो असं होणार नाही की ज्यांना निवडणूक, कारण असं आहे की 22-23 लोकांनी निवडणुका लढवलेल्या आहे। मग एकाला तशी उमेदवारी देऊन बाकीच्यांवर अन्याय होण्यासारखं होईल। परंतु त्यांनाही मान्य आहे की ज्यांनी पक्षाचं निष्ठावान काम केलं त्याला द्यावी उमेदवारी।
नक्कीच खरं तर माझ्यासोबत होते काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड. स्वीकृत नगरसेवकांसाठी जी लॉबिंग प्रत्येक पक्षामध्ये सुरू झालेली आहे त्यामध्ये काँग्रेस देखील मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच जर बघितलं तर आता काँग्रेसमध्ये देखील स्वीकृत नगरसेवकांसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी पक्षश्रेष्ठींसोबत स्थानिक पातळीवर असेल किंवा सोबत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केलेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती आपल्यासोबत बोलताना आकाश छाजेड यांनी दिली आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.